गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहरातील सर्व नागरिक व नगरसेवकांच्या वतीनं पंढरपूर शहरात होत असलेली जड वाहतूक बाह्य वळण मार्गावरून वळवावी म्हणून माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे व पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांना गटनेते वासुदेव बडवे, सुजित कुमार सर्वगोड, पाणीपुरवठा सभापती अमोल डोके, ॲडव्होकेट सुनील वाळुजकर, धर्मराज घोडके, सौरभ थिटे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहित पाणकर यांच्या शिष्टमंडळानं निवेदन दिलं। शहरातील अरुंद रस्ते आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे लहान मुले, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यानं चालणं कठीण झालं असून अपघाताचं प्रमाण वाढलंय। नुकताच श्री संत पुंडलिक पुलावर झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुतळ्या लगतची सुरक्षित लोखंडी कठडा मोठ्या वाहनांमुळे तुटला होता। तसेच अवजड वाहनांमुळे शहरातील मुख्य चौकांमध्ये तासनतास वाहतूक कोंडी होत आहे। यावेळी प्रशांत डगळे साहेब यांनी पंढरपूर शहरात जड वाहतूक होणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले जातील, तसेच जुना अकलूज रोड, केबीपी कॉलेज लिंक रोड, प्रबोधनकार ठाकरे चौक, मध्य प्रदेश भवन जवळ व पंढरपूर नगरपालिका जवळ लोखंडी बॅरियर नगर परिषदेच्या माध्यमातून बसवले जातील। तसेच शहरात ज्या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलंय अशा ठिकाणी रस्त्यावर स्पीड ब्रेकर करावेत अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेच्या कडे करण्यात आल्याची माहिती दिली आहे। यावेळी गटनेते वासुदेव बडवे, सुजित कुमार सर्वगोड, पाणीपुरवठा सभापती अमोल डोके, ॲडव्होकेट सुनील वाळुजकर, धर्मराज घोडके, सौरभ थिटे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहित पाणकर, गुरुदास अभ्यंकर, शरद माने, मालोजी शेंबडे, अशोक शिंदे, गणेश शिंदे, सिकंदर ढवळेसर हे उपस्थित होते।